आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। शौर्याची प्रभा पसरते, बाण भुजाना विदीर्ण करती। कापून टाके हातच त्याचे, अस्त्रांना धरती हात जयाचे। शीश तुटोनी सागरी पडले, जगदीश्वराने ब्रह्मदंडच देता। पापाची साथ देता देता, मृत्युमुखी निर्दोष बिचारा। राम समर्थक राम भक्त, तन मन राम सुगंध। रुद्ध होत से कंठ हा, रक्ताचा संबंध। नाही नाही, कुंभकर्ण आहे, अविनाशी आहे, काळ पट्ट्याचा काळ नाही बनू शकत। ब्रह्मा विष्णू महेश सुरेश कुणाच्याही भात्यात तो बाण नाही जो कुंभकर्णाचे प्राण घेऊ शकेल। हे असंभव आहे, असत्य आहे।
संभव कसं झालं? काय स्वप्न तर नाही जे आम्ही पाहत आहोत? कारण कुंभकर्णाचा मृत्यू हे सत्य नाही असू शकत, नाही असू शकत, नाही असू शकत. हे सत्य आहे. रामाच्या बाणानं या असंभवाला संभव केलं आहे. शक्तीच्या त्या सागराला अपूर्व अतुलित रामाच्या बाणानं आमच्या महाबली कुंभकर्ण महाराजांना धाराशाही केलंय. हे सत्य आहे. आपले महाबली महाराज कुंभकर्ण युद्धभूमीत कायमचे झोपी गेले आहेत लंकानाथ. हे सत्य आहे. आज रावणाचा उजवा हात निखळून पडला. कुंभकर्णा, माझ्या भावा, आम्ही ब्रह्माकडून तुझ्या जागण्याचा एक दिवस या करता नव्हता मागितला की तू लंकेशाच्या प्रतिज्ञावर आपल्या प्राणाची आहुती देशील. आज तू दशानन रावणाच्या अटल विश्वासाचा पाया हलवून टाकलास. कुंभकर्ण, हलवून टाकलास. आजोबा, आज पहिल्यांदा आमच्या आत्म्याला हा आभास होऊ लागला आहे की एकदा आम्ही असुर जातीच्या पराक्रमाचा जो प्रभाव पृथ्वी, आकाश, पाताळ, दशदिशांमध्ये जगवला होता त्याचा अंत समय जवळ येऊ लागला आहे. असुर जातीचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलं आहे. नाही नाही पिताश्री, इंद्राचे वज्र, विष्णूचे सुदर्शन आणि शिवाचे त्रिशूळही असुरांचे अस्तित्व संपू नाही शकलं तर बिचाऱ्या रामाचे बाण काय करतील? युद्धात तर हार जीत हानी लाभ असं होतच असतं, परंतु राष्ट्राची हालचाल काही थांबत नाही यात संशय नाही की कुंभकर्ण काकांचा मृत्यू आपली सर्वात मोठी हानी आहे. परंतु कोणत्याही मोठ्यात मोठ्या योद्ध्याच्या मृत्यूने देश तर नाही हारत ना महाराज. एक पर्वत तुटल्यामुळे पृथ्वीवर प्रलय नाही येत ना. दादा इंद्रजित योग्य सांगतो आहे. घात प्रतिघात नसेल तर ते युद्ध कसलं? खोलात खोल जखम ही योद्ध्याला हसत हसत सहन करायला लागते. वीराच्या डोळ्यातून अश्रू नाही, आग बाहेर पडली पाहिजे, तेव्हा शत्रूचं बळ कमी होतं. आपण एकट्यानेच तीनही लोकात त्राही त्राही माजवली होती. मेघगर्जना करणाऱ्या आपल्या अमेध रथावर स्वार होऊन ब्रह्माजींकडून प्राप्त झालेली शक्ती धनुष्यबाण धारण करून आणि कवच घालून आपण रणभूमीवर जाल तेव्हा राम लक्ष्मणाचं धनुष्यबाण काड्यांप्रमाणे हवेत उडून जातील. आपण तर आमचे आदर्श आहात पिताश्री. आपण अशा प्रकारे निरुत्साहाच्या गोष्टी करता. अति काय पुत्रा, तू परमशूर वीर आहेस, परंतु कुंभकर्ण लंकेचा पाया होता, पाया. कुंभकर्णाच्या मृत्यूचा अर्थ आहे लंकेचा पाया शक्तिहीन होणं. नाही पिताश्री, दादा अतिकाय आणि त्रिशूळ असताना लंकेची एक वीटही हलू शकत नाही. आपणही शत्रूची भाषा बोलत आहात. जसे एकट्या कुंभकर्णाला मारून ते वनवासी हे समजून बसले आहेत की त्यांनी लंका जिंकली.
देवांतक, देवांतक नाव आहे माझं. देवांच्या शक्तीचा अंत केल्यामुळे देवांतक नाव पडलंय पिताश्री. मी आपल्याला वचन देतो की राम लक्ष्मणाचा अंत करून नवीन कीर्तिमान स्थापन करीन. उद्यापासून माझं नाव रामांतक होऊन जाईल. नाही, मेघनाद असताना लहान भावांनी युद्धात जाणं योग्य ठरणार नाही. पिताश्रींच्या चिंतांचा अंत तर मी एका दिवसातच करून टाकेन. दादाही नाहीत. मी आपल्यापेक्षा वयानं लहान आहे, परंतु वीरता वयावर अवलंबून नसते. वीरता आत्म्याचा गुण आहे, शरीराचा नाही. आमच्या चौघांची विनंती आहे की आपण वडिलांच्या जवळ राहावं. आम्ही चारही भाऊ, मी, देवांतक, नरांतक आणि त्रिशुरा, आज युद्धाला निर्णायक परिस्थितीला आणून ठेवू. आपण सैन्य बलासह शत्रूवर तुटून पडण्याची आज्ञा पिताश्री. राजकुमार अतिकाय योग्यच सांगतो आहे महाराज. आम्हाला विश्वास आहे या महाबळी महाभट महारथीच्या नंतर उद्या युद्धाची आवश्यकताच नाही राहणार. अतिकाय, त्रिशिरा, नरांतक, देवांतक आज युद्धाचा शेवट करूनच परततील महाराज. अतिकाय, त्रिशिरा, नरांतक, देवांतक, आज तुम्ही आमच्या हरलेल्या मनात नवीन उमंग, नवा उत्साह निर्माण केला आहे. जा, आज सारं जग रावणाच्या या महापराक्रमी पुत्रांचा पराक्रम पाहिल. जा, आज दाही दिशांना असुरांचा जयघोष घुमू दे. सेनापती अकंपन, सेनानायक, प्रमुख सेनानायक, आपण सर्व राजकुमारांच्या बरोबर आपापलं सैन्य घेऊन जा. म्हणजे कोणी शत्रू योद्धा यांच्यावर लपून पाठीमागून हल्ला नाही करणार. या गोष्टीवर विशेष लक्ष ठेवा. जा आणि त्या वनवासियांना संपून आज लंकेच्या विजयाचा शंखनाद करत परत या. जा. विजयी भव. प्रभू, मी माझी अंतर्व्यथा कशी व्यक्त करू? कुंभकर्णासारख्या भावाच्या मृत्यूमुळे माझं डोकं लज्जेनं झुकलं आहे. माझं हृदय दुःखाने भरून गेलं आहे. अशी हीन भावना तर कोण्या कर्महीन, कर्तव्यहीन आणि गरिबाबद्दल व्यक्त केली जाते. आपल्याला तर अशा भावाबद्दल गर्व व्हायला हवा जो आपल्या कर्तव्याचे पालन करताना वीरगतीस प्राप्त झाला. कुंभकर्णासारखा अपूर्व अद्वितीय विराट व्यक्तित्व एकमेव उदाहरण होऊन अमर राहील. न भूतो न भविष्यती. ना कुंभकर्णाच्या आधी कोणी कुंभकर्ण जन्माला होता आणि ना कुंभकर्णाच्या नंतर पृथ्वीवर कोणी कुंभकर्ण जन्माला येईल. असा वीर असूनही त्याने अधर्माची साथ दिली, पापाची साथ केली. हा त्याचाच परिणाम आहे. त्यात आपला काहीही दोष नाही. आपल्या मनाला दुःखमुक्त करा महाराज. काय सांगतेस माते? रघुनाथांच्या बाणांनी कुंभकर्णाला युद्धभूमीत कायमच झोपवून टाकलं. कुंभकर्ण तर असुरांच्या सर्वात अपार शक्तिमान होता. मुले, तुझे स्वामी श्रीराम तर सर्व शक्तिमान आहेत. त्या स्थिर, वीर, गंभीर, अटळ डोंगर शिखरांना धडकून
सर्व शक्ती बारीक बारीक होऊन पसरलेल्या आहेत. कुंभकर्णाच्या मृत्यूने मोठा आघात बसला आहे महाराज रावणाला. या आघाताने काय रावणाच्या हृदयात परिवर्तन होऊ शकेल? हीच दुर्भाग्याची गोष्ट आहे. आघात हृदयाला किंचित विचलित करून टाकत असतात, परंतु राजहट्ट आणि कुमती कुमार्गाने त्याला थोडे सुद्धा विचलित नाही करत. अतिकाय आपल्या सैन्य दलाबरोबर जात आहे. जगदंबे, जगदंबे, माझ्या स्वामींच्या बाजूला सदैव विराजमान राहा मातेश्वरी. जय लंकेश म्हणते कुणी महादेवाचा जय जयकार, महादेवाचा जय जयकार. रणभेरीची गर्जना करती लंकेचे चारी राजकुमार, लंकेचे चारी राजकुमार. मायाधारी राक्षस निघती, मायाधारी राक्षस निघती घेऊन अस्त्रांचे भंडार. मरण्या मारण्याची धुंदी माथ्यावरी मृत्यूचा विखार, मरण्या मारण्याची धुंदी माथ्यावरी मृत्यूचा विखार. वानर सेनेची ताकद भारी युद्धामध्ये धुवाधार, युद्धामध्ये धुवाधार. तलवारी भाले गदा आणि शस्त्रांचे उघडे भंडार, शस्त्रांचे उघडे भंडार. देवांतक नरांतक, देवांतक नरांतक दिमदिला असताती काय. राक्षस दल वानर सेना कुणी कुणा पुढे झुके ना, कुणी कुणा पुढे झुके ना, कुणी कुणा पुढे झुके ना. प्रथम अंगदशी सामना कर नरांतक. हा लंकेश्वराचा दरबार नाही अंगद, युद्धभूमीमध्ये नरांतकशी टक्कर आहे. म्हणूनच तर म्हणतोय युद्ध कर, युद्ध. कुठे राम, कुठे लक्ष्मण? अतिकाय माशा डासांसारख्या या तुच्छ मरकटांना मारून आपली शस्त्र खराब करण्यास नाही आला. महेश, आज्ञा वीर असुर कुमार. जा महेश, निरोप लक्ष्मणाला ऐकव. केव्हापर्यंत मोठ्या भावाच्या आड लपून राहणार त्याला सांग. त्याला अतिकाय युद्धासाठी आव्हान देतोय. जशी आज्ञा. माझे स्वामी श्रीमान अतिकायने सांगितले आहे की हे राम, जो शोक तुम्ही माझे वडील लंकेश हृदयाला त्यांचा लहान भाऊ महाबली कुंभकर्णाचे मस्तक कापून दिला आहे, मी तोच शोक तुला देण्याचे ठरवून आलो आहे. काका कुंभकर्णाच्या मस्तकाच्या बदल्यात तुझा लहान भाऊ लक्ष्मण याचे मस्तक ठोकरे मारत आपल्या वडिलांच्या चरणाशी अर्पण करण्याची शपथ घेऊन आलो आहे. ज्याप्रमाणे माझे वडील आपल्या लहान भावाच्या शोकाने तडफडत आहेत, त्याचप्रमाणे तूही आपल्या लहान भावाच्या शोकाने तडफड. तेव्हाच अतिकायाची चुडाची भावना शांत होईल. जर क्षत्रिणीचे दूध प्याला असशील तर लक्ष्मण समोर ये. दादा, मला आज्ञा द्या. अतिकायचे आव्हान ऐकल्यानंतर एक क्षणही थांबणं बेकडपणा ठरेल. जा दूता, आपल्या स्वामीला जाऊन सांग की अतिकायच्या शिरातून उसळणाऱ्या रक्ताला थंड करण्यासाठी लक्ष्मण अवश्य येईल. अवधेश, अतिकायला कुंभकर्णापेक्षा कमी नका समजू. तो त्याच्यापेक्षा सवयी आहे. कुमार लक्ष्मणाला युद्धात पाठवण्याआधी चांगल्या प्रकारे विचार करा. विभीषणजी, विचार विनिमय सभेतच शोभा देतात, परंतु रणभूमीत विचार विनिमय म्हणजे भेकडपणा. शांत सौमित्र, शांत सौमित्र. हे वीरवर, मी आपल्या आत उसळणाऱ्या शौर्य ज्वराला निरुत्साही नाही करत, परंतु समरांगणाच्या अथांग सागरात उडी मारण्यापूर्वी त्याची सीमा मोजून घेणेही शूरवीराच्या विचाराचं लक्षण आहे. प्रभू, हा अतिकाय रावणाची दुसरी राणी धान्य मालिनीचा पुत्र आहे. त्याच्या प्रचंड पराक्रमाला आपण ओळखलं नाही. एकदा
रागानं संतप्त होऊन अतिकाय आपल्या हातानं चक्रवाल पर्वत उपटून फेकण्यास तयार झाला. जेव्हा कैलास पर्वतावरून भगवान शंकरानं आपल्या अग्निमुखी त्रिशूळानं प्रहार केला, तेव्हा या भीम भयंकर अतिकायनी त्याला एखाद्या खेळण्याप्रमाणे पकडून उपहास करत करत महादेवाचा मानभंग केला. मग त्याने शिवाकडून धनुर्विद्येची सर्व रहस्ये जाणून घेतली. देवतांनाही दुर्लभ अस्त्रशस्त्र प्राप्त केली आहेत त्याने. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन.